नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता, 8वा वेतन आयोग कधी लागू होणार, कर्मचाऱ्यांचा पगार होणार दुप्पट, संपूर्ण यादी पहा. काय आहे पाहू आपण संपूर्ण. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक चांगली बातमी आली आहे. 8वा वेतन आयोग लवकरच लागू होऊ शकतो. कोटक इन्स्टिट्यूशन इक्विटीज या संस्थेने याबाबत एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यात पगारवाढ आणि आयोगाच्या अंमलबजावणीबद्दल काही महत्त्वाची माहिती दिली आहे. या अहवालानुसार 8वा वेतन आयोग 2026च्या शेवटी किंवा 2027च्या सुरुवातीला लागू होऊ शकतो. सध्या सरकार या आयोगाच्या अटी आणि नियम ठरवायचे काम करत आहे, पण अजून या आयोगाच्या अध्यक्षांची घोषणा झालेली नाही. जर हा आयोग लागू झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार मूळ पगारात 30 ते 34% वाढ होऊ शकते. सध्या कर्मचाऱ्यांचा किमान पगार 18,000 रुपये आहे, तो वाढून 30,000 पर्यंत जाऊ शकतो. फिटमेंट फॅक्टर अंदाजे 1.8 राहू शकतो, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात एकूण 13% फायदा होईल. हा आयोग लागू झाल्यावर देशाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम दिसून येईल. सरकारवर सुमारे 12.4 ते 3.2 लाख कोटी रुपयाचा अतिरिक्त खर्चाचा भार पडू शकतो. यामुळे देशाच्या GDPवर 0.6 ते 0.8% परिणाम होऊ शकतो. पगारात वाढ झाल्यामुळे लोकांची खरेदी शक्ती वाढेल, त्यामुळे कार, बाईक, मोबाईल, कपडे आणि घरगुती वस्तूंसारख्या गोष्टींच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. लोक जास्त बचत आणि गुंतवणूकही करतील, विशेषतः शेअर्स, इक्विटी आणि बँकेच्या ठेवीमध्ये. या आयोगामुळे जवळपास 33 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि अनेक पेन्शनधारकांना थेट फायदा होईल. त्यातही ग्रेड C वर्गातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.